म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्घृण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता. किती टक्के पडलेले आहेत आणि पटकन बोलत काय जाऊ. कुटुंबियांना सांगितले का त्यांचं काय? 85.33 मार्क्स आहेत. आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही. आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये. आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत. म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं.